सर्व लोकप्रतिनिधी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. वृक्षदेवी आणि प्रीती पथकासह
सगळे सर 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 ओ सर 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 ओ सर ओ सर ओ सर थोडं अरे यार कॅप मध्ये येते ओ कॅप सर का बाजू फॉरेस्ट फॉरेस्ट सर 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 समोर समोर पुढे चला पुढे चलो चलो समोर चला एक भैया इथं कोण आहे कीर्ती किरण पूजा पुढे या पुढे क्यूआर कोड स्कॅन हे काय क्यूआर कोड काउंटिंग साठी हे झाड आता फिक्स झालं चल मोबाईल वाले सगळे मागे या मग या वाईट फोटो घ्या सगळ्यांनी एक मिनिट आता द्या मोबाईल ये मागे एक फोटो द्या सर समोर ओ सर 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 या सर समोर सर एकदा फोटो समोर सर समोर सर एक फोटो समोर आपण धरते तुझ्या एकाला काय काम करायचं भावा सगळ्यांना करायचं आम्ही पण खाली बसा साहेब तिथून जा तुम्ही हा सर चला साहेब थांबा ना साहेब तुम्ही म्हणजे टाकला तर काय फरक पडणार समोर सेंट्रल पार्कची तिकडे कॉन्सर्ट असणार साधारण तिकडे चाललंय. इथून हप्ता देवीला धाराशिव लेण्या पण आहेत.
आता हे सगळं हिरवगार दिसतं ना छान. अनफॉर्च्युनेटली उन्हाळ्यात मी प्रॉब्लेम सांगितला, त्यामुळे आपण असं ते वेगळ्या पद्धतीने घेतो. आता ही झाडं जी जुनी आहे ही जुनी ग्लिरिसिडिया नावाची आहेत. ती कुठेतरी ब्रिटिश वगैरे वनस्पती आहे. काहीच उपयोग नाही त्याचा. त्याचं सगळं ग्लिरिसिडी काढतात. कसं आहे सर, ते बायोडायव्हर्सिटी प्रमोट करत नाहीये. ते इंडिजिनस स्पीसीज असतात. इव्हन उंदीर पण ते सर्वाइव्ह करू शकत नाहीये. पुढचे प्राणी ॲब्सोल्युटली वेस्टफुल आहे ते. पण यावेळेस ती लावण्याचं कारण काय? तेव्हा ते एकदम बंजर जमीन होती आणि इट इज फास्ट ग्रोईंग. माती डेव्हलप होतोय एकेकाळी माती डेव्हलप होतोय. आता तुम्ही ते काढलं की माती लूज होते आणि डेव्हलप होतोय. ते झाडाचे पत्ते पान सगळे पडून पडून ह्युमस ते मॅन्युअर सारखं होते. बेसिकली एकेकाळी त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटने डिसिजन घेऊन सगळीकडे लावून टाकलं होतं. आता ते योग्य वाटतच नाही. म्हणजे हे ब्रिटिशांच्या काळातले की त्या काळातलं आहे, पण आपण लावले आपल्या काळात. 80s गेले. तर अभी हे 50 हेक्टरची लँड आहे. याच्यामध्ये सर आपण आता 5 हेक्टर लँड रिक्लेम केले, ग्लिरिसिडी सगळं कापून. आता सर आता आपण असं प्लॉटिंग केले. मध्ये इंटरनल रोड 6-6 मीटरची आपण अंतर्गत रस्ते सोडले, जेणेकरून इथे वॉकिंग ट्रॅक डेव्हलप मॉर्निंगसाठी इव्हनिंगसाठी. लोकांना आता कसं धाराशिवमध्ये असं ऑक्सिजन सेंट्रल पार्क नाही आहे. सो ही दिस कॅन बी अ सेंट्रल पार्क सर. इथे आपण जर अनाऊन्स केला दिदीला, इथे आपण एखादा तुळशी, जसं पंढरपूरमध्ये तुळशी वृंदावन आहे, नंतर मेडिसिनल पार्क आहे, नंतर मुलांना डेव्हलप करू शकतो. डेव्हलप करू शकतो सर. म्हणजे आणि पूर्ण आता आमदार साहेबांची पण इच्छा आहे, पूर्ण 50 हेक्टरची लँड यूज प्लॅनिंग करायची आहे. म्हणजे आम्हाला फंड जर टप्प्याटप्प्याने जर मिळत आपल्याला असतील साधारण 25 कोटी लागणार आहे, पण टप्प्याटप्प्याने लागणार आहे. तर एक अर्बन टुरिझम एरिया कुठल्या म्हणजे याच्यामध्ये शिंगोली गाव आहे. पंचायतीमध्ये येतो की ग्रामपंचायत? नाही, ग्रामपंचायत, शिंगोली ग्रामपंचायत आणि आहे. फॉरेस्ट रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. हेच असं इथे पण आहे सर. इथे इथे 250 एकर. इथे पण आहे. इथे पण रिक्लेम करून सर इथे एकदम सुंदर इको टुरिझम स्पॉट, प्लॅनिंग करूया आपण काहीतरी. पाण्याचे पण स्रोत आहेत आणि सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज तब्बल 15 लक्ष वृक्षांचं या ठिकाणी एकाच दिवशी लागवड होणार आहे, ज्याचं जतन तुम्हा आम्हा सगळ्यांना करायचं आहे. मी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश देणारे संत तुकारामाच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर या ठिकाणी करत आहे. यासोबतच दीप प्रज्वलन करून आज धाराशिव नगरीमध्ये तब्बल 15 लाख वृक्ष लागवड होणार आहे. तमाम लाखो दीप लावते माय मराठी, प्रकाश वाटा त्यांना ताकद आली माय मराठी. तिच्यामुळे तर अखंड श्वास चालतो, आपल्या रक्तातूनच धावते माय मराठी, आपल्या रक्तातूनच धावते माय मराठी. दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योतीर जनार्दना, दीपो धरतु मे पापम, दीप ज्योतीर नमोस्तुते, दीप ज्योतीर नमोस्तुते. दिव्याचा प्रकाश हा परब्रह्म रूप आहे. दीप ज्योती दुःख दूर करणारा परमेश्वर आहे. हे दिव्या आम्हा सर्वांच्या चुका पाठीहार, हे दिव्या तुला आम्हा सर्वांचा नमस्कार असो. हे दिव्या तुला आम्हा सर्वांचा नमस्कार असो.
चला तिकडे पलीकडे चला, आपलं काम संपलं. चला बालाजी फोन थोडा खाली घ्या. बरोबर आहे, बरोबर राज्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा एक प्रयास ह्या माध्यमातून चालू केलेला आहे. त्याचीच परिणाम धाराशिव जिल्ह्याचे आमचे जिल्हाधिकारी आहे त्यांनी आजच्या दिवशी 15 लाख वृक्ष लागवड करण्याचा एक संकल्प सोडला होता आणि त्याला आज सुरुवात झालेली आहे. पुढील काही दिवसामध्ये अजून 25 लाख झाडं म्हणजे 40 लाख झाडं आमच्या जिल्ह्यामध्ये या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालू केलेला हा प्रकल्प लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहे. आणि प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्याला तसं बघायला गेलं तर वनक्षेत्र हे कमी असल्याकारणानं असे उपक्रम आणि त्यामुळे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांना आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने अतिशय सुंदर संकल्पना आता प्रत्यक्षात उतरवते. या ठिकाणी 5 हेक्टर जागेमध्ये हा प्रकल्प आम्ही आता 15 लाख झाडं लावतो आहे म्हणजे 264 ग्रामपंचायत आणि हा परिसर असं मिळून पुढील भविष्यामध्ये आमच्या राणादार पाटलांनी सांगितले की पुढील 50 हेक्टर जागा जी आहे ती त्या जागेवर सुद्धा आम्ही अशाच प्रकारची वृक्ष लागवड करणार आहोत. त्यामुळे एक निसर्गरम्य परिसर हा निर्माण होईल आणि आमचा हा प्रयत्न राहील की राज्य शासनाच्या माध्यमातून अजूनही काही निधी उपलब्ध करून देऊ. या परिसराला एक वनराईचं स्वरूप आपण देऊ म्हणजे पर्यटकसुद्धा या ठिकाणी येतील. त्या ठिकाणी वॉक करण्यासाठी सुद्धा काही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. काही आमच्या लोकांनी मागणी केली होती की मुख्य रस्त्यापासून इथपर्यंत येणारा रस्ता पक्का करावा. ते 12 मीटर रस्ता करण्याचे सुद्धा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. आणि झाडं लावणं जशी मेहनतीचं काम आहे त्याच पद्धतीनं झाडं जगवणं सुद्धा ही फार मोठी मेहनत आहे. आणि त्यामुळे मी एक ठरवलेलं आहे की ज्या वेळेस जिल्ह्यामध्ये पालकमंत्री येण्यात आलं कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा इतर काही खाजगी कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही येईल त्यावेळेस पहिल्यांदा ह्या ठिकाणी येईल जी झाडं आपल्या माध्यमातून लागली गेलेली आहेत ती पूर्ण जगता आहेत की नाही त्याचं योग्यपणे संगोपन होत आहे की नाही ही खबरदारीसुद्धा घेईल. जेणेकरून अधिकाऱ्यांनासुद्धा आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा एक वचक राहील की नाही पालकमंत्री प्रत्येक वेळेस जेव्हा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा आपल्याला हा परिसर बघायला येतात. त्यामुळे ते सुद्धा योग्य प्रकारे त्याचं संगोपन करतील आणि त्यामुळे हा उपक्रम जो आहे तो उपक्रम सक्सेस होईल असं मला वाटतं. मी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या मनापासून अभिनंदन करतो. आमच्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय सुंदर उपक्रम या परिसरामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी साहेब आज वृक्षारोपण झाले जरी तरी जिल्ह्याचा जो निधी आहे तो अद्यापर्यंत जिल्ह्याला मिळाला नाही. विकास कामं सगळी ठप्प आहेत. दुष्काळासारखी परिस्थिती आहे त्याबद्दल काहीच निर्णय होत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना मी सुद्धा त्याबद्दल सांगितलं होतं. आमचे जे आमदार आहेत राणा जगजित पाटील त्यांनीही सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि लवकरच त्या बाबतीतला निर्णय होईल. परंतु विकास मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार आर्थिक संकटात आहे असं त्याचा सुद्धा अहवाल आहे आणि बाकीची कामं जी आहेत ती निधीमुळे थांबलेली आहेत राज्यामध्ये. नाही बघा असं आर्थिक संकटामध्ये तर राज्य हे नेहमी असतंच कारण शेवटी कर्जाचा डोंगर हा गेल्या अनेक वर्षापासून राज्यावर आहे. परंतु तरीसुद्धा महायुती सरकार आहे जेवढं जास्तीत जास्त डेव्हलपमेंटचं काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये चालू आहे. राज्यामध्ये एवढी डेव्हलपमेंटची विकास कामं जी आहेत ती यापूर्वी कधी झाली नव्हती तेवढी चालू आहे. कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना सर्वसामान्य तरुणांना रोजगार देण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करतं आहे. निधीची चणचण जरी असेल तर त्यावर मार्ग काढून आम्ही विकास कामं थांबवणार नाही. साहेब आपल्या धाराशिवचे पालकमंत्री बदला अशी मागणी सत्ताधारी पक्षातल्या आमदार राणादादांनी केली अशी चर्चा आहे. काय नाही नाही पण चर्चा आहे असं चर्चा आहे ही सपशेल खोटी आहे आणि व्यवस्थित काम चाललंय. आपण सर्वांनी सहकार्य करावं त्याच्यात. वाद मिटलाय का दादा?
हे बघा, या ठिकाणी काय लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आम्हा महायुती सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री ह्या नात्यानं आलेलं आहे आणि मला शेवटी सगळ्या बघा महायुतीचे सरकार आहे. दादा पाटील हे भारतीय जनता पक्ष म्हणजे आमचा सहयोगी पक्ष जो आहे महायुतीतील त्याचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. पालकमंत्र्यांनी किंवा दुसऱ्या कोणीही किती काही विचार केला तरी शेवटी महायुतीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास कसा करता येईल यासाठी माझं प्राधान्य राहील आणि स्थगिती उठली लवकरात लवकर आम्ही दोघे मिळून ती स्थगिती जो काही मध्यंतराच्या विकासासाठी कोणते महत्त्वाचे प्रकल्प राबवले जाणार आहेत. राज्यामध्ये जय महाराष्ट्र शासन आली आहे. किंमत पाहता बरेच टॅक्सेस आहेत ते दिलासा मिळणारा किंवा काही नवीन सूट देतो उद्योग म्हणून आपण काय करतोय नाही बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की देशामध्ये पहिल्यांदा टेस्लासारखी एक जगातील लोकप्रिय इलेक्ट्रिक व्हेकल हे आता बाजारामध्ये आणलेलं आहे. ते प्रामुख्याने मुंबईला त्याचं आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओपनिंग झालं. उपमुख्यमंत्री आणि माझ्या हस्ते आम्ही ती कार टेस्ला चालवली आणि मस्त पर्यावरणपूरक गाडी आहे. मी त्यांना ही विनंती केली की बाबा परिवहन मंत्री मी आहे त्यामुळे सर्टिफिकेट तुम्हाला माझ्या हस्ते तुम्हाला प्रदान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यामुळे पहिली गाडी ही मला तुम्ही द्यावी आणि त्यामुळे फेरफटका मारून त्या पहिल्या गाडीचं काय कौतुक करायचं ते आम्ही करू. परंतु शेवटी ही काळाची गरज आहे आणि टेस्लासारखी कंपनी ही आपल्या देशामध्ये येते त्यामुळे आमच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. उद्या विरोधक असं पण बोलले असते ही जर टेस्ला कंपनी दुसरीकडे गेली असती नाही बघा मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला जो उद्योग आहे तो दुसऱ्या राज्यामध्ये चालला आहे. परंतु दुसरी राज्य असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये टेस्ला आली त्याबद्दल टेस्लाचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो आणि अनेक उपक्रम ह्या टेस्लाच्या माध्यमातून राज्यामध्ये चालू करावे. त्यांनी नवीन नवीन जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा राज्यामध्ये करावं. राज्यानं त्यांच्या पुढे रेड कार्पेट अंथरलेलं आहे त्यामुळे उद्योगाला चालना मिळेल, रोजगाराची निर्मिती होईल आणि पर्यावरणपूरक गाड्या ही काळाची गरज आहे, भविष्याची गरज आहे. संजय राऊत यांनी घेतले निवडणूक आयोगाला शेंदूर लावलेल्या धोंड्यामध्ये त्यांना कुणी अधिकार दिला चिन्ह देण्याचा शिवसेना. हे बघा ही कौटुंबिक मुलाखत होती. मुलाखत देणारे पण तेच आहे आणि मुलाखत घेणारे पण तेच आहे. त्यामुळे ते अंडरस्टँडिंगमध्ये मुलाखत ही दरवेळेस त्यांच्या सामना वृत्तपत्रामध्ये छापून येते, विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवली जाते. मला असं वाटतं की ह्या विषयावर आपण न बोललेलं बरं कारण शेवटी हे ठरवून काय विचारायचं आणि काय उत्तर द्यायचं हे ठरवलेलं सगळं म्हणजे असतं. त्यामुळे त्या विषयावर काही न बोलता मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करतं आहे त्यांना काही धोंडे म्हणो दगड म्हणो किंवा काही म्हणो आमचं सरकार मात्र ह्या सगळ्यांवर मात करून सर्वसामान्य जनतेचा विचार करून पुढे विकास करते. हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आता दुकानं बंद केले परत शाळा बंद करू असा इशारा राज ठाकरेंनी काल दिलाय. सरकारला चॅलेंज दिले सरकार कसं नाही बघा सरकारला जरी चॅलेंज दिलं असेल तरी सरकारला हे चॅलेंज नाही. ज्यांना हिंदी सक्ती करायची आहे त्यांना हे चॅलेंज आहे. आणि तुम्ही जर आम्हाला विचाराल तर महायुती सरकारमध्ये आम्ही सर्वप्रथम आमची भूमिका शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी मी स्वतः आमचे शिक्षण मंत्र्यांनी आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषेची सध्या तरी काही गरज नाही आहे कारण पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी सक्ती असणं गरजेचं नाही आहे. पाचवीनंतर ठीक आहे आपण समजू शकतो कारण जेवढं मुलं 2 ते 8 वर्षामध्ये जेवढ्या भाषा त्यांना आपण शिकवू तेवढ्या भाषा अतिशय चांगल्या प्रकारे ते शिकत असतात आणि त्यामध्ये जर त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं आणि मराठी भाषाच त्यांनी जर चांगल्या प्रकारे शिकली तर ती मुलं भविष्यामध्ये हिंदीसुद्धा शिकू शकतील. त्यामुळे 1ली ते 4थीपर्यंत हिंदी शिक्षण नसावं या मताच्या शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा आहोत. आणि मुख्यमंत्र्यांनी जे GR प्रकाशित केले होते ते दोन्ही GR आमच्या विनंतीवरून रद्द केले. मुख्यमंत्र्यांनी कितीही मतलबी वारे आले तरी असं उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड संपणार नाही हे उद्धव साहेबांनी सांगायला नको. ठाकरे ब्रँडमध्ये फक्त उद्धव साहेब नाहीत, ठाकरे ब्रँडमध्ये राज ठाकरे सुद्धा आहे, अजूनही ठाकरे परिवार मुख्यमंत्री आपल्यावर सदस्य आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्यातून कधीच संपणार नाही. जिल्ह्याचे प्रश्न घ्या विचार घेऊन कोण पुढे जाणार आहे ते महत्वाचं आहे आणि ते विचार घेऊन फक्त एकनाथ शिंदे साहेब पुढे जातात. मुख्यमंत्री आपल्यावर नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी 15 लाख वृक्ष लागवडीसाठी शुभेच्छा संदेश दिला त्यामध्ये आपलं नामोल्लेख केला नाही मग ते आपल्यावर नाराज आहेत का? नाही मी त्यांना विचारतो तुम्ही का नामोल्लेख केला नाही तर त्यांना सांगतो
गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेचे किंवा 2.5 वर्षे मुख्यमंत्री पण त्यांच्याकडे होते, तेव्हा त्यांनी काही केलं नाही. मराठी लोकांना मुंबईतून बाहेर नेण्याचं कटकारस्थान त्यांच्याच काही अनुयायाने केलं. हिंदी लादण्याचा त्यांनी प्रयत्न मराठी जनांवर केला. त्यांनी जर अशा प्रकारचं काही बोलले असेल तर त्या बोलणं ते निरर्थक आहे. आणि मी जे पत्र दिलं होतं ही वस्तुस्थितीशी आधारित होतं की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काय केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 3 वर्षाच्या मुख्यमंत्री पदा आणि उपमुख्यमंत्री पदाच्या काय मराठीसाठी केलं हे त्या पत्राच्या माध्यमातून जनतेला कळावं म्हणून सांगितलं. आणि येणाऱ्या काळात 40 लाख वृक्षारोपण होणार. साक्षीदार होता आलं त्याबद्दल मला आदरणीय प्रताप सरनाईक सरांचे खूप आभार मानायचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं घेतो सगळ्या मंडळींचं खूप अभिनंदन करायचं. कारण माझ्या डोळ्यांनी बघितलं आत्ता आमच्या डोळ्यात दिसत बघता साधारण 4 लाखाहून अधिक वृक्षारोपण झालंय. त्याला QR कोड आहेत आणि खूप चांगलं त्याचा डेटा कलेक्शन होतं. खूप कौतुकास्पद आहे. मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल आदरणीय प्रताप सरनाईक सरांचे आणि सर्वांचे मनापासून आभार. मराठीच्या विषयात काय